सो हे गाईज, वेलकम बॅक टू विनेश व्लॉग्स. आणि येस, आज आहे परत एक वीकेंड. ॲक्च्युली इथे मी माईक लावला होता, माझ्याकडे एक माईक होता आणि ते लावून आम्ही शूट करत होतो. तर सुरुवातीला होतं, पण कधी त्या माईकचं चार्जिंग संपलं आम्हाला कळलंच नाही. आणि तो सगळा जो व्हिडिओ होता आमचा तो असा म्यूटवरती रेकॉर्ड झाला, म्हणून मी मागे मग व्हॉइस ओव्हर टाकले. तर आज आहे एक वीकेंड आणि आज आम्ही काहीतरी स्पेशल करायचं म्हणून काहीतरी सकाळीच ठरवलं की आज काहीतरी स्पेशल करायचं मेनू किंवा खायला काहीतरी एक रेसिपी. तर आज आम्ही करतो आहे मोमोज. तर फर्स्ट टाईम एव्हर लाईफमध्ये आम्ही मोमोज करतो आहे. त्याचे रेसिपीज आम्ही बघितलेले आहेत 2-3, त्यामधली जी चांगली वाटली ती सिलेक्ट करून आम्ही मग ट्राय करतो आहे आणि मग तेच या ब्लॉगमध्ये आहे आजच्या. सो येस, इथे मोमोजचं डो बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी घेते मैदा. तर ॲक्च्युली क्वांटिटीप्रमाणे मैदा घ्यायचा आहे. त्यात मी घालते चवीनुसार मीठ, आणि हे नॉर्मल आपण जे चपातीचं पीठ मळतो तसंच. आता यात मी थोडंसं घालणार आहे तेल. तेलाने थोडंसं सॉफ्ट होतं पीठ. आणि आता लागेल तसं पाणी घालून हे मस्त डो व्हायचा तयार करून घेणार आहे. सो येस, इथे ऑलमोस्ट झालेला आहे पीठ रेडी. पण हे थोडंसं चिकटतं, सो थोडे एक अजून 2 मिनिटं मी मळून घेणार आहे त्याला. हे असं भांड्याला लागता कामा नये. सो मी हा डो घेते. एक रुमाल आहे माझ्याकडे चांगला, सो त्याच्यामध्ये हे असं कव्हर करून ठेवायचं जेणेकरून ते पीठ चांगलं भिजेल. तर हे एक 15 मिनिट्स मी आता ठेवणार आहे. तर येस, इथे सगळ्यात आधी आम्ही घेतलेल्या आहेत भाज्या सगळ्या फाईन चॉप करून. तर बघू शकता इथे मस्त कॅबेज, कॅरट, मिरची, शिमला मिरची, अद्रक, लसूण, थोडासा कांदा पण बारीक कट करून घेतला आणि कोथिंबीर. तर हे सगळं दिनेशनी फाईन एकदम चॉप केलेलं आहे. तर येस, आता स्टफिंग बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे तूप घेतलेलं आहे आम्ही. तुपामध्ये ते स्टफिंग बनवतो आहे. तर तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यात टाकलेलं आहे लसूण, अद्रक, थोडीशी मिरची, त्यानंतर शिमला मिरची टाकून सगळे जे व्हेजीज होते आपले गाजर, कॅबेज, ते सगळं टाकून मस्त मिक्स केलेलं आहे. आता या मोमोजमध्ये सगळ्या जे भाज्या असतात किंवा जे स्टफिंग असतं ते वेल फ्राईड असतं. पूर्ण स्टीम किंवा पूर्ण बॉईल होईपर्यंत, पूर्ण बॉईल म्हणजे शिजूपर्यंत ठेवायचं नाही आपल्याला. म्हणजे पाणी वगैरे न घालता हे फक्त वाफेवर स्टीम करून घ्यायचं किंवा वाफून घ्यायच्यात फक्त भाज्या.
आता थोडंसं कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि हे जे आहे ते पिझ्झा सॉस आहे, तर हे थोडंसं आम्ही पिझ्झा सॉस घातलं यामध्ये आणि 2 चमचे शेजवान चटणी. तर यामध्ये तुम्ही काहीही तुमच्या मनाप्रमाणे ॲड करू शकता. आम्ही मॅगी मसालासुद्धा थोडंसं ॲड केलं होतं. तर बेसिकली हे स्टफिंग थोडंसं चटपटीत बनवण्यासाठी काही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ॲड करू शकता. आता इथे मोमोजचं कवरिंग बनवण्यासाठी जो आपण पीठ भिजवलं होतं त्याला मी असे मोठे मोठे गोळे करून घेते. त्याची एक मोठी अशी पोळी लाटून घेतली आणि त्याला असं आपल्याला जेवढ्या साईजचं मोमोज हवे त्या साईजचं ठेवून त्याला मस्त कट केलेलं आहे. इथे ते स्टफिंगवरून आमच्याकडे थोडेसे चीज क्यूब्स होते, सो आम्ही त्यातच थोडंसं चीज ग्रेट करून टाकलं आणि त्याला असं एक शेप दिला. तर असं फोल्ड करू शकता किंवा 90% मोमोज हे असे मोदकच्या साईजचे शेपचे असतात, सो आम्ही दोन्हीही ट्राय केले. तर येस, इथे बघा मी असेवाले शेप्स दिलेले आहेत, जे पहिले एक 3-4 वेगळे झाले पण नंतर खूप छान जमायला लागले. आणि हे आमचे मोमोज स्टीम होत आहेत इथे आणि खूप छान वास येतो. अक्षरशः असं खरोखरच्या मोमोजसारखा वास येतो, सुगंध येतो. तर येस, इथे फर्स्ट प्लेट स्टीम मोमोजची काढतोय दिनेश आणि हे सगळ्यात आधी आईंना आम्ही दिलं ट्राय करायला. आणि ही सेकंड प्लेट मोमोजची. तर हे बघू शकता असे मस्त स्टीम झालेले आहेत मोमोज आणि त्याचं आउटर कवरिंगसुद्धा एकदम असं पातळ आम्ही लाटलं होतं, तर खूप छान झालं होतं. इथे दिनेश ट्राय करून येतो आणि त्याला इतकं आवडलं आणि त्याने मला पण दिलं आणि खूप छान आणि एकदम असं जे स्ट्रीट फूड किंवा जे बाहेर मिळतात मोमोज त्याच्यासारखंच झालं होतं आणि स्टफिंग खरंच खूप टेस्टी झालं होतं. तर मेन ह्याचं स्टफिंगवरच आहे, जितकं टेस्टी किंवा जितकं चटपटीत तुम्ही स्टफिंग बनवणार तितकं ते टेस्टी होणार. आणि इथे आम्ही करतो आहे आता फ्राईड मोमोज, कारण मला फ्राईड मोमोज खूप आवडतात. तर पहिला आम्ही जे स्टीम केलं होतं तेच फ्राय करून बघितलं, पण त्याच्यापेक्षा मग जे आम्ही नॉर्मल लाटून स्टफिंग वगैरे भरलं ते जास्त छान लागलं. ते डायरेक्ट आम्ही मग फ्राय करून घेतलं. तर येस, इथे बघू शकता तुम्ही स्टीम मोमोज आणि फ्राईड मोमोज जे घेतलेलं आहे आम्ही सॉस, शेजवान चटणी आणि मेयोनीज सोबत. तर हा छोटासा व्लॉग, तुम्हाला हा मोमोजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.